शेही येथे मध्यरात्री भीषण आग, एका मजुराचा संसार क्षणार्धात राख. घर जळालं, आता जगायचं कसं? कुटुंब उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीची आर्त हाक. नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आग ही केवळ एक दुर्घटना नाही, तर एका गरीब कुटुंबांच्या स्वप्नांचा, आशांचा आणि जगण्याच्या आधाराचा अंत करणारी हृदयद्रावक घटना ठरली आहे. रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने सुरत्या जेठ्या गावी त्या मजुरी करणाऱ्या कुटुंबाचे छोटेसे घर काही क्षणात भस्मसात केले. विशेष म्हणजे यावेळी संपूर्ण कुटुंब वडफळी गावातील आदिमाता यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे जीवितहानी टळली, पण त्यांच्या आयुष्याचा सगळा पाया या आगीत कोसळून पडला. घरात साठवलेले धान्य, अंगावरचे कपडे, कष्टाने जपलेली आवश्यक कागदपत्रे आणि तब्बल 80,000 रुपयाची रोख रक्कम सगळं काही आगीत जळून खाक झालं. उरलं ते फक्त राख आणि डोळ्यात अश्रू. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जीवाचे रान करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाशी संपर्क होऊ शकला नाही. ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक युवकांनी एकजुटीने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. आजचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले. आता एका वेळच्या जेवणाचीही चिंता भेडसावत आहे, अशी व्यथा गावकऱ्यांनी व्यक्त केली. आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार काही क्षणात नाहीसा झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गावचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिले असले तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. आज या कुटुंबाला केवळ मदतीची नाही, तर माणुसकीच्या उबदार आधाराची गरज आहे. प्रशासनाने तातडीने पुढे येऊन त्यांच्या जगण्याला आधार द्यावा, हीच सर्वांची अपेक्षा. आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफळी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते. आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे. रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेश शंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी, बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली. आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव्ह केला नाही. तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे. काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसत एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते. आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले. पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही